मॅडम नमस्कार. आता आपण नाणनानी पार्क या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत एक महिला दिनाचं औचित्य साधत या ठिकाणी गोरगरीब महिलांना या ठिकाणी फिल्टर वाटप झालेलं आहे. तर नक्की काय माहिती सांगाल? आणि आपलासुद्धा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आपली ओळख सांगून प्रथमतः माहिती सांगावी. नमस्कार, मी नगराध्यक्ष वडगाव मावळ सौ अबोली मयूर ढोरे. आज इथे रोटरी क्लब गोल्डन तळेगाव यांच्या मार्फत जो महिला दिन साजरा झालेला आहे, या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी वेगवेगळ्या महिलांना क्षेत्रातील महिलांना बोलवलं आहे आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर इथे महिला ज्या गोरगरीब महिला आहेत ठाकर वस्तीवरच्या, त्यांनासुद्धा फिल्टर दिलेले आहेत. 5 फिल्टर देऊन त्यांचा पण सन्मान केलेला आहे की जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळेल. हा या रोटरी क्लबमधील जे मेंबर्स आहेत त्यांचा जो प्रकल्प आहे की आपण काही ना काही समाजसेवा केली पाहिजे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगेल की जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व माता भगिनींना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रोटरी क्लबला सुद्धा शुभेच्छा की ते असेच सतत जे सामाजिक कार्य करत आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. अबोलीताईंचं महिलांविषयी अविरत कार्य वडगावमध्ये कंटिन्यूअस चालू असतं. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा तुम्ही अनुभव घेतच असाल. यांचा सत्कार आपण अनिताताई चिखले यांना विनंती करतो. तसंच आमच्या डॉक्टर धनश्री काळे यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आमच्या अनिताताई भेगडे मॅडम, चला ताई आपण व्यासपीठावर यायचे. यांच्या हस्ते आपण हा सन्मान घेणार आहोत. आणि विद्यमान आमच्या अध्यक्ष संतोषजी परदेशी यांनाही विनंती करतो आपण. ललित देसले आमच्या रोटरॅक्टचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या आई मातोश्रींनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या सर्वांच्या हस्ते हा अबोलीताईंचा आपण सन्मान करणार आहोत. मोर्या ढोल पथक असेल, वडगाव नगरपंचायतीतील विविध रस्त्यांच्या समस्या किंवा महिलांच्या इतर कार्यामध्ये त्या सतत कार्यरत असतात. त्यांचं मनापासून अभिनंदन. आपण आपला सन्मान करण्याची आम्हाला रोटरी आणि रोटरॅक्टला संधी दिल्याबद्दल मनापासून आपले अभिनंदन आणि आभार. नमस्कार. सर्वप्रथम सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच आज रंगपंचमी आहे तर त्याच्यासुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आज रोटरी क्लबने इथे मला आमंत्रित केलं आणि जो मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. ललित देसले भाऊ आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमचा सत्कार करायचा आहे. तर तेव्हा खरंच असं छान वाटलं की आपल्याला कोणीतरी जे आपण काम करत असतो महिलांसाठी असो किंवा समाजासाठी, तेव्हा जेव्हा पाठीवरती शाबासकीची थाप मिळते तेव्हा खूप छान वाटतं. माझ्या वडगावमध्ये मोर्या महिला प्रतिष्ठानचे मी अध्यक्ष आहे आणि त्यामार्फत मी भरपूर महिलांची आणि माझ्यासोबत खूप महिलांनी काम केलेलं आहे. महिला सक्षमीकरण असो किंवा महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असो. त्याचबरोबर आत्ता वडगावच्या ज्या नगरपंचायत इलेक्शनमध्ये माझ्या वडगावच्या माता भगिनींनी मला जो मान सन्मान दिला, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मला जे स्थान मिळालं त्याबद्दल ती कामाची पावतीच आहे की माझ्या वडगाव नागरिकांनी ती मला पावती दिलेली आहे की मला त्या स्थानासाठी त्यांनी मला मान्यता दिली. वडगावमधील माझ्या महिला जशा माझ्यासाठी मदत करतात तसंच मी इथं तळेगावमध्ये सुद्धा भरपूर महिला आहेत की ज्या माझ्या ओळखीच्या आहेत. आणि एवढंच सांगेन की महिला ही कधीच मागे राहत नाही, तर आत्ताच्या सर्व महिला खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आहेत. तर माझ्या सर्व माता भगिनींना मी या जागतिक दिनानिमित्त एवढंच सांगेन की महिला दिन फक्त एक दिवशी साजरा न करता हा रोजच साजरा झाला पाहिजे. कारण महिलांचा हा सन्मान रोजच झाला पाहिजे, एक दिवस नाही तर अविरत तो चालू राहिला पाहिजे. कारण 365 दिवस ही महिला घरातलं काम करते, बाहेरची कामं करते, आपली मुलं असू, सासू सासरे असू, या सगळ्यांचं काम करत असताना समाजाला सुद्धा ती मदत करत असते. अशा या माझ्या माता भगिनींना मी सलाम करते आणि माझा इथं मानसन्मान केला त्याबद्दल रोटरी क्लबचे धन्यवाद मानते. धन्यवाद.